सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चांदमातला भाग 175. आता कस्तुरीच्या लक्षात आलं की सचिननं विष घेतलं नव्हतं, तर विष घ्यायचं नाटक केलं होतं. पण आता 3 दिवस तो तिच्यासाठी विना अन्न पाण्याचा बसला होता, हे तिनं बघितलं होतं आणि तिनं त्याला लग्नाला होकार दिला. तसं सगळ्या चाळकरांनी जल्लोष केला. मग कस्तुरी सचिनला खोलीत घेऊन गेली त्याच्याशी बोलण्यासाठी. आणि सचिन म्हणाला, तुम्ही खरंच तयार आहात ना माझ्याशी लग्न करायला? मी पक्क समजू ना? आणि तुम्हाला का माझी इतकी काळजी वाटली? आणि कस्तुरी म्हणाली, मला तुझ्याशी बोलायचं आहे, सगळं बोलायचं आहे, म्हणून तुला इथं घेऊन आले. आणि तुला खरंच सगळं माहीत आहे का माझ्याबद्दल? आणि तरीही तू माझ्याशी लग्न करशील का? मग फक्त मी तुला आवडते म्हणून की माझ्यावर दया म्हणून तू हे लग्न करतोस? मला सांग बरं. आणि मला कोणाच्याही दयेची गरज नाही. सचिन म्हणाला, नाही नाही, दया म्हणून अजिबात नाही. तू मला मनापासून आवडतेस. जेव्हा पहिल्यांदा तुला बघितली तेव्हाच मी स्वतःला हरवून गेलो आणि मी तुला आता विसरू शकत नाही. आणि कस्तुरी म्हणाली, पण मी जयवंतला कसं विसरू? मला त्याची आठवण सारखी येते. सचिन म्हणाला, जोपर्यंत तू त्याला विसरत नाही तोपर्यंत मी वाट बघायला तयार आहे. पण मला नाकारू नकोस आणि तुझा निर्णय मला सांग. आणि मग कस्तुरी म्हणाली, ठीक आहे, माझा निर्णय तुला शशीकडून कळेल. आणि कस्तुरीनं मालनला सांगितलं आणि मालननं शशीला सांगितलं की कस्तुरी लग्नासाठी तयार आहे. आणि हे ऐकून चंद्र आणि शशीला खूप आनंद झाला. आणि शशीनं लगेच सचिन आणि कस्तुरीच्या लग्नाची तयारी करण्याचं ठरवलं. लग्नाचा दिवसही ठरवला आणि 4 दिवसांनी कस्तुरी सचिनचं लग्न होणार होतं. आणि मग कस्तुरीच्या नव्या आयुष्याला सुरुवात होणार होती. आणि इकडे कोल्हापूरमध्ये नवीन पोलीस इन्स्पेक्टर आले होते गडचिरोलीहून. आणि त्यांनी शशीचा पत्ता लावलेलाच होता. पूर्वीचा आणि आत्ताचा असे दोन्ही फोटो शशीचे सोबत घेतले त्यांनी आणि एका फाईलमध्ये ठेवले होते. आणि ती फाईल बंद करत म्हणाले, यावेळी तू सुटून जाऊ शकत नाही, कारण यावेळी त्याची गाठ इन्स्पेक्टर भालेराव सोबत पडली आहे. मी माझं टार्गेट जेव्हा फिक्स करतो तेव्हा ते टार्गेट मिळवूनच राहतो. आणि त्याच्या हाताखालचे कॉन्स्टेबल म्हणाले, पण सर, तो खूप चतुर आहे, खूप हुशार आहे. चॅलेंज दिलं होतं त्यानं की मी पळून जाणार आणि त्याच दिवशी तो पळून गेला होता. आणि इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, असं का? मग मलाही असे चॅलेंजिंग कामं खूप आवडतात. त्याची वरात काढण्याची तयारी करा आणि त्याला वाजत गाजत मुंबईतून पुन्हा कोल्हापूरमध्ये आणूया आणि जेलमध्ये टाकूया. आणि उरलेली शिक्षा त्याला भोगायला लावायची म्हणजे लावायची. गुन्हेगार असे खुलेआम फिरायला लागले तर आपण पोलीस कशाला आहोत? आणि ही फाईल माझ्या गाडीत ठेवा, असं ते म्हणाले. आणि यस सर म्हणून ते कॉन्स्टेबल फाईल घेऊन गेले. इतक्यात इन्स्पेक्टर भालेराव यांना फोन आला. आणि इन्स्पेक्टर भालेरावने फोन घेतला तर समोरून एक गुंड त्यांना धमकी देत म्हणाला, ए भालेराव, तू जास्त शहाणपणा करतोस काय रे? तुला तुझ्या बायकोची आणि पोरांची काळजी नाही का? एक फुकटचा सल्ला देतो, ते ऐक. तू आमच्या नादाला लागू नकोस आणि आमच्यापासून 4 हात दूर राहा. तू इथे नवीन आहेस, त्यामुळे नीट गुन्ह्या गोविंदानं राहा आणि जितके दिवस असशील तेवढे दिवस काढ आणि जा, नाहीतर तुझं कुटुंब उद्ध्वस्त होईल आणि तू एकटा पडशील. आणि इन्स्पेक्टर भालेराव आता चिडले आणि म्हणाले, व्हॉट नॉनसेन्स, कोण बोलतोय? समोर येऊन बोल हिम्मत असेल तर. आणि समोरचा व्यक्ती म्हणाला, येईन, योग्य वेळ आली की समोरही येईल, पण सध्या इतकंच सांगतोय, आमच्याशी मैत्री केली तरच तुझा फायदा आहे आणि आमची पकडलेली माणसं तू सोडून दे आणि रात्रीची गस्त घालणं बंद कर.
आणि जरी घातली तरी डोळे मिटून बस. रात्री बायकोच्या कुशीत झोपायचं सोडून शहरभर फिरतोस काय रे? आणि आता इन्स्पेक्टर भालेरावच्या लक्षात आलं की कोण बोलतंय. परवाच गुंडगिरी करणाऱ्याने जुगार अड्ड्यावर छापा मारला होता आणि माणसं पकडली होती त्यांना. आणि बहुतेक त्यांचाच हा म्होरक्या बोलतोय हे इन्स्पेक्टर भालेरावला कळलं. आणि ते सुद्धा त्याला तंबी देत म्हणाले, आज तुझ्यासाठी काम करणारी मुलं आत घातली आणि उद्या तू आत असशील. आणि शहाणा असशील तर तू सुधार. आणि मी इथे आहे तोपर्यंत एकही चुकीचं काम करू नकोस, नाहीतर तुझ्यासाठी वेगळ्या जेलची सोय करावी लागेल मला. असं म्हणून इन्स्पेक्टर भालेरावनं रागातच फोन ठेवला. आणि इतक्यात त्याच्या घरी खिडकीची काच तोडून एक दगड आत आला आणि त्याची बायको घाबरली. त्या दगडाला एक चिठ्ठी गुंडाळली होती. त्यात लिहिलं होतं की तुमची शाळेत गेलेली मुलं आम्ही किडनॅप केली आहेत आणि तुमच्या नवऱ्याला सांगा आमचे लोक सोडून द्यायला, नाहीतर ओळखू येणार नाहीत इतके छोटे छोटे तुकडे मुलांचे करेन आणि कुत्र्याला खायला घालेल. तशी त्याची बायको घाबरली आणि तिनं इन्स्पेक्टरला फोन केला आणि खूप रडायला लागली. आता इन्स्पेक्टर भालेराव घाबरून घरी गेले आणि तो कागद वाचला. त्यांनाही वाटलं की आपली मुलं किडनॅप झाली की काय, आणि त्यांनी ताबडतोब जाऊन शाळेत जाऊन चौकशी केली. तर मुलं सुखरूप होती आणि ती मैदानावर खेळत होती. मुलांना सुखरूप बघितलं आणि त्यांच्या बायकोच्या जीवात जीव आला. मग ते दोघेही मुलांना घेऊन घरीच आले. तर पुन्हा घरी आणखीन एक चिठ्ठी होती आणि त्यामध्ये लिहिलं होतं की ही फक्त धमकी होती, जर आमची माणसं नाही सोडली तर ती धमकी खरी होणार. आणि आता भालेरावच्या बायकोला टेन्शन आलं आणि ती म्हणाली, तुम्ही इथून निघा बरं बदली करून, आपण दुसरीकडे जाऊया किंवा तुम्ही त्या गुंडांच्या माणसांना सोडून द्या. आणि कर्तव्यदक्ष प्रामाणिक इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले, अजिबात नाही, त्यापेक्षा मी तुम्हाला गावाला पाठवतो, तुम्ही तिकडे जा, पण मी माझं काम करणारच. अशा गुंडांना घाबरून जर पोलीस सोडून द्यायला लागले ना त्यांना, तर कायदा आणि सुव्यवस्था कुणी जपायची? आणि ऐक, 2 दिवसांनी मी मुंबईला जातोय एका गुन्हेगाराला अटक करण्यासाठी. तर तू इथे थांबशील की गावी जाशील ते सांग. इथं थांबलीस तर पोलीस बंदोबस्त आहेच तुझ्यासाठी, नाहीतर मला वाटतं तू ताईकडे जावं. ती सध्या घरीच असते, तिनं सुद्धा तिचं नर्सिंगचं काम सोडलं आहे. आणि त्याची बायको म्हणाली, मग ठीक आहे, मी थांबते इथे आणि ताईंनाच इथं बोलवून घेते माझ्या सोबतीला. मग इन्स्पेक्टर भालेरावची बहीण त्याच्या बायकोच्या सोबतीला आली. 2 दिवसांनी इन्स्पेक्टर भालेराव सगळा फौज फाटा घेऊन मुंबईला रवाना झाले आणि शशीला अटक करण्यासाठी गेले. आता हे खूप मोठं यश मिळणार होतं त्यांना. आणि त्यांची बायको त्यांच्या बहिणीला म्हणाली, ताई तुम्ही नोकरी का सोडली? तुम्ही नोकरी करत होता ना, मग असं काय झालं जे तुम्ही तुमची नोकरी सोडली? आता ती इन्स्पेक्टर भालेरावची बहीण दुसरी तिसरी कोणी नसून सुमनची मैत्रीण मीरा होती. आणि ती म्हणाली, काय सांगू बहिणी, एक अतिशय नीच नालायक माणूस माझ्या मागे लागला होता. त्या गावातल्या सरपंचाचा मुलगा होता आणि त्यानं माझ्यावर वाईट नजर टाकली. त्याची बायको माझी मैत्रीणच होती आणि बिचारी त्या राक्षसाच्या तावडीत सापडली हो त्याच्याशी लग्न करून. आणि वहिनी त्यानं माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता, पण एका भल्या माणसानं ऐन मोक्यावर येऊन मला वाचवलं, सुखरूप माझ्या घरी आणून सोडलं. आणि त्याचे मानावे तितके उपकार कमीच आहेत बघा. आणि आता हे ऐकलं आणि इन्स्पेक्टर भालेरावच्या बायकोला सुद्धा धक्का बसला. आणि ती म्हणाली, ताई मग तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार नाही केली का? तुमचा भाऊ स्वतः पोलीस आहे, तुम्ही का नाही सांगितलं? आणि मीरा म्हणाली, वहिनी तक्रार कोणाविरोधात करणार? कारण आता तो राक्षस आणि त्याचा सरपंच बाप नेहमी त्याला पाठीशी घालणारा दोघेही या जगात नाहीत. त्यांच्या पापाची शिक्षा त्यांना मिळालीच, पण मी अजूनही त्या तरुणाचे उपकारच मानते ज्यानं माझी अब्रू वाचवली. आणि जर पुन्हा कधी संधी मिळाली ना त्याला भेटण्याची, तर खरंच मी त्याच्या उपकाराची परतफेड करणार. कशी करेन ते माहीत नाही, पण करणार एवढं नक्की.
मग आता शशीने सचिन आणि कस्तुरीच्या लग्नाची तयारी केली. दादर भागातल्याच एका गणपतीच्या मंदिरात त्यांनी तयारी केली आणि बघता बघता आज लग्नाचा दिवस उजाडला. आणि कस्तुरीचं मन भरून आलं होतं जयवंतच्या आठवणीनं. हातामध्ये हिरवा चुडा भरून मेहंदी लावून गळ्यात दागिने घातलेली कस्तुरी अंगावर शॉल घेऊन तयार होती मंदिरात जाण्यासाठी. आणि खरंच अप्रतिम सौंदर्यवती होती ती. मग पांडू गाडी घेऊन आला कस्तुरीला घेऊन जायला. चंद्रा शशी मंदिरामध्ये पोहोचले होते. मग कस्तुरीसुद्धा आली आणि सचिनच्या समोर ठेवलेल्या पाटावर उभा राहायला सांगितलं. पण तिथं उभा राहताना तिचं धाडस होत नव्हतं. ती एका जागी स्तब्ध उभा होती. मग शशीनं चंद्राला खुणवलं आणि चंद्रानं कस्तुरीला भानावर आणत म्हणाली, चल कस्तुरी, आता जुनं सगळं विसरून जा. आणि जरी तुला जुनं विसरायचं नसेल तर त्याच आठवणींना सोबत घेऊन नवं आयुष्य सुरू कर. पण पुढे जा, म्हणजे त्या आठवणी तुला त्रासदायक वाटतात त्याच गोड वाटू लागतील. एक नवीन आयुष्य, एक नवी पहाट तुझी वाट बघते सचिनच्या रूपाने. चल त्याच्यासमोर उभी राहा, असं चंद्रा तिला म्हणाली. आणि मग कस्तुरीने सचिनकडे बघितलं आणि त्याच्यासमोर येऊन उभा राहिली आणि दोघांच्याही अंगावर अक्षता पडल्या. चंद्रानं दोघांची गाठ बांधली आणि सचिनला तिच्या गळ्यात त्याच्या नावचं मंगळसूत्र घालायला सांगितलं. सचिननं तिला मंगळसूत्र घातलं आणि त्याला फार आनंद झाला, जो तो शब्दात सांगू शकत नव्हता. एक चांगली साथीदार त्याला मिळाली, त्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर होतं. मग सचिन कस्तुरीला त्याच्या घरी पाठवलं आणि जाताना कस्तुरी मालनच्या आणि चंद्राच्या गळ्यात पडून खूप रडली. मालन म्हणाले, अगं वेडे, दूर कुठे जाणार आहेस का तू? इथेच तर आहेस, आपण भेटणारच आहोत की एकमेकांना. असं म्हणून मालननं तिचे अश्रू पुसले आणि कस्तुरी निघाली. आता सगळेच गेले आपल्या आपल्या मार्गाने. पण का कुणास ठाऊक त्या मंदिरातून आज शशीला हलू वाटत नव्हतं. आणि चंद्रा त्याला म्हणाली, चल की रे घरी, आता सगळे गेले की. आणि कस्तुरीचं पण चांगलं झालं, मला खूप आनंद वाटतो. शशी आता तिथेच उभा राहिला आणि म्हणाला, चंद्रा, का कुणास ठाऊक पण आज तुझ्या शब्दांवर विश्वास ठेवावासा वाटतो. या जगात देव आहे आणि तो वेगळी वेगळी रूपं घेऊन पृथ्वीवर येत असतो. कधी चांगल्या लोकांना त्रास देणाऱ्या नराधमांना शिक्षा करण्यासाठी, तर कधी जगाच्या कल्याणासाठी देव येतो. पण चंद्रा, आपण केलेलं कर्म कधी ना कधी आपल्यासमोर येतं, यावर सुद्धा माझा विश्वास आहे. केलेलं पाप आणि कृत्य कधीच लपून राहत नाही, असा तो त्या गणपतीच्या मूर्तीकडे बघून बोलत होता. आणि चंद्रा म्हणाली, असं का बोलतोस? आज काय झाले तुला? शशी म्हणाला, का कुणास ठाऊक चंद्रा, पण मी सुद्धा जी वाईट कामं केली ती आज माझ्या डोळ्यासमोर येत आहेत. मलाही त्याची शिक्षा भेटेल का गं? आणि चंद्रा म्हणाली, काय पण बोलू नको, तू काही वाईट काम केलं नाही, तू फक्त गुन्हेगारांना शिक्षा केली. आणि शशी म्हणाला, पण चंद्रा, तो अधिकार मला होता का? तो अधिकार तर कायद्याचा आहे, मग मी कोण लागून गेलो गुन्हेगारांना शिक्षा करणारा? आणि चंद्रा म्हणाली, तू गप्प बस बरं, तुला काहीच होणार नाही, तू केलं ते बरोबर केलं. आणि जर तू चूक केलं ते चूक वाटत असेल ना तुला, तर एक गोष्ट लक्षात ठेव, रावणाला मारण्यासाठी रामाचा जन्म झाला, कंसाला मारण्यासाठी श्रीकृष्णाचा जन्म झाला. मग ते पण चूकच आहेत का? तर अजिबात नाही. तू, मी, आपलं बाळ, आत्ता कुठे आपलं कुटुंब फुलायला लागलं आहे. आता सगळं चांगलं होणार बघ, चल घरी, मी दमले. असं म्हणून तिनं त्याच्या हाताला पकडलं, हातात हात घातला आणि मग शशी म्हणाला, ओके चल. दोघेही हातात हात घालून मंदिराच्या बाहेर आले. इतक्यात त्यांच्यासमोर 3-4 पोलिसांच्या गाड्या उभ्या होत्या आणि इन्स्पेक्टर भालेराव सहित 5-6 पोलीस इन्स्पेक्टर त्यांच्यासमोर उभे होते. आणि इन्स्पेक्टर भालेरावच्या हातात बेड्या होत्या आणि ते म्हणाले, काय म्हणू तुला मी? अजित म्हणू की शशिकांत चंद्रकांत इनामदार उर्फ शशी? नक्की कोणत्या नावानं तुला हाक मारू? पण तू कोणी का असे ना, तुझा गेम ओव्हर झाला. यू आर अंडर अरेस्ट, असं इन्स्पेक्टर भालेराव म्हणाले. आणि आता शशीची खरी ओळख त्यांना पटली आहे, असं चंद्रा आणि शशीला वाटलं. आणि दोघांनाही फार मोठा धक्का बसला.